लाडकी बहिणींना लाडक्यानो खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाच्या 3 बातम्या समोर आल्यात. लाडक्यानो जी-आर या ठिकाणी आलेला आहे. निधी वाटपाचा जी-आर या ठिकाणी आलेला आहे. त्याचबरोबर लाडक्यानो तुम्हाला हप्ता कधी वाटप होणार आहे, तारीख कधी असणार आहे, याच्याबद्दल पण मोठी अपडेट समोर आली आहे. खुशखबर आलेली आहे. 3 खुशखबरी तुम्हाला या ठिकाणी आलेल्या आहेत. तर पहिली खुशखबर तुम्हाला लाडक्यानो ती देत आहे ती म्हणजे निधी वाटपाचा जी-आर म्हणजेच काय, तुम्हाला जो वाटपाचा वितरणाचा जी-आर असतो तो काल संध्याकाळी आलेला आहे. ही पहिली अंदाची बातमी आहे. दुसरी अंदाची बातमी लाडक्यानो निधीमध्ये नेमकी वाढ झाली आहे का, नेमके किती महिलांना हप्ता वाटप होणार आहे याच्याबद्दल दुसरी अंदाची बातमी समोर आली आहे. आणि तिसरी अंदाची बातमी तर खूप जबरदस्त असणार आहे. तुम्हाला ती खूप आनंद होणार आहे. त्याच्यामुळे लाडक्यानो व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघत आहे, कारण की पावसाळी अधिवेशनामध्ये लाडक्या बहिणीचा मुद्दा आपला खूप गाजत आहे आणि त्याच्यामध्ये सरकारने या ठिकाणी मोठे मोठे निर्णय घ्यायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्यांना विनंती आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. काळजीपूर्वक हा व्हिडिओ बघताय तर लाडक्यानो छोटा एक प्रश्न विचारतोय. तुमचं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचे आणि तुम्हाला या ठिकाणी 23वा हप्ता भेटला आहे का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. आणि तुम्हाला ज्या गोष्टी मी विचारणार आहे त्या पटपट सांगा. 3 खुशखबरी तुम्हाला या ठिकाणी मी देणार आहे. काल संध्याकाळी या ठिकाणी वाटपाचा जी-आर आला. काल थोडं माझं या ठिकाणी मेडिकल इमर्जन्सी मुळे काल मला व्हिडिओ बनवता आला नाही, त्याच्यामुळे मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतोय. पण तुम्हाला मी लाडक्यानो सांगितलं होतं 10 तारखेच्या अगोदर तुम्हाला गुड न्यूज भेटणार. मागचे व्हिडिओ जाऊन बघा. 10 जुलै या ठिकाणी मी सांगितलं होतं खुशखबर तुम्हाला भेटणार म्हणजे भेटणार. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं 15 तारखेपर्यंत या ठिकाणी वाटप होणार. याच्याबद्दल मी तुम्हाला अपडेट अगोदरच दिली होती. आणि काल या ठिकाणी वाटपाचा जी-आर या ठिकाणी संध्याकाळी आलेला आहे. तो वाटपाचा जी-आर तुम्हाला व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. आता निधीमध्ये वाढ झाली आहे का कमी झाली आहे का, हा जो भेटला निधी तो चांगल्या स्वरूपाचा आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे. व्हिडिओ खूप महत्त्वाचा अंदाज झालेला आहे, तुम्हाला आता लेक्चरमध्ये दाखवत आहे. चला, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे लाडक्यानो एक खुशखबर आलेली आहे, ती म्हणजे निधी वाटपाचा जी-आर आलाय. ही पहिली खुशखबर तुम्हाला अगोदर मी दाखवत आहे. त्याचबरोबर कोणाला हप्ता मिळणार, किती महिलांना मिळणार, हे तुम्हाला सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती द्यायलोय. खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ असणार आहे. शेवटी ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला जी-आर वाटपाचा दाखवणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला किती महिलांना भेटणार आहेत, कुणाला भेटणार हे सगळं मी दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, काळजीपूर्वक आहे. आणि 24वा हप्ता जून महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, पुराव्या सहित सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. महत्त्वाची अपडेट समोर आली आहे, खुशखबर तुमच्यासाठी आली आहे. ती अंदाजे तिसरी बातमी असणार आहे. ती तुम्हाला लाडक्यानो सगळ्या गोष्टी दाखवणार आहे. चला आता वेळ लागला व्हिडिओला सुरुवात करतो. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या ठिकाणी जी-आर आलेला आहे. तुम्हाला पहिली गोष्ट जी-आर दाखवतो. आणि बघा, आपण ज्यावेळेस जी-आर वाचून दाखवतो त्या गोष्टी तुम्हाला खूप फायदेशीर असतात. फक्त जी-आर मध्ये किती निधी आला हे महत्त्वाचं नसतं, ते जी-आर मधला निधी कसा आलाय, कुठे भेटणार आहे, कुणाला भेटणार आहे, हे तुम्हाला मी सगळ्या गोष्टी सांगत असतो. हा जो निधी आहे तो चांगला आहे का, कमी आहे का, जास्त आहे का, मागच्या वेळेस पेक्षा कसा झालाय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या व्हिडिओमध्ये बघा. महाराष्ट्रामधलं आपले हे चॅनल हे खूप फेमस आहे. तुम्हाला माहित असेल की याच्यामध्ये अभ्यास पूर्ण सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, खात्रीशीर सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. त्याच्यामुळे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे लाडक्यानो 8 जुलै हा डेट आहे, जी-आर ची डेट आहे 8 जुलैला. म्हणजे काल संध्याकाळी हा या ठिकाणी जी-आर आलेला आहे. काल संध्याकाळमध्ये तुम्हाला बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबाबत हा जी-आर आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्यातर्फे हा जी-आर आलेला आहे. बघा, पूर्ण वर्षाचे तुम्हाला या ठिकाणी पूर्ण वर्षाला या ठिकाणी 3000 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. कोणत्या विभागातर्फे लक्षात घ्या, सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग यांच्यातर्फे तुम्हाला 3000 रुपये मंजूर झालेले आहेत. बघा, 3 जी-आर येत असतात, 3 विभागामध्ये जी-आर असतात. तो म्हणजे पहिला आहे ओपनचा जी-आर, महिला व बाल विकास विभाग यांचा स्वतःचा ओपनचा एक म्हणजे खुला वर्ग यांच्यासाठी जी-आर येतो. दुसरा असतो सामाजिक न्याय व विशेष विभाग आणि तिसरा असतो तुम्हाला आदिवासी विभाग वगैरे असे स्वरूपाचे छोटे छोटे जी-आर येतात. असे 3 महत्त्वाचे जी-आर असतात. तर बघा, ओपन मध्ये खुला वर्ग तुम्हाला 21,000 कोटी रुपये वर्षाचे मंजूर झालेले आहेत. दुसरी गोष्ट म्हणजे सामाजिक व न्याय विशेष विभागातर्फे 3000 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. आणि आदिवासी वगैरे विभाग बाकीचे विभाग मिळून 3000 कोटी मंजूर झालेले आहेत. म्हणजे असं 21 + 5 6 21 + 6 असे 26 ते 27,000 कोटी रुपये तुम्हाला वर्षाचे मंजूर झाले. त्याच्यामुळे तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. आता त्यातला 3000 कोटी मधला ह्या महिन्यामध्ये किती जी-आर पैसे मंजूर झाले बघा, 309 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. 309 कोटी रुपये तुम्हाला मंजूर झाले
या 24व्या हप्त्यासाठी, जून महिन्याच्या हप्त्यासाठी. तर लाडक्या बहिणींनो, ही तुम्हाला एक आता गोष्ट सांगतोय. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे 309 कोटी लक्षात ठेवा. 309 किंवा 310 कोटी रुपये या ठिकाणी तुम्ही लक्षात ठेवा. आता जर विचार केला 20वा हप्ता, गेम चेंजिंग चालू झाला 20व्या हप्त्यापासून, कारण की हा जो हप्ता आहे 20वा हप्ता, त्यापासून या ठिकाणी तुमची ई-केवायसी झालेली आहे आणि ई-केवायसी मध्ये बऱ्याच लाडक्यांना बाहेर काढले. तर 20व्या हप्त्यामध्ये 277 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर झाले. बघा, 277 कोटी 20व्या हप्त्यासाठी मंजूर झाले. 21वा जो हप्ता होता त्याच्यामध्ये 365 कोटी मंजूर झाले. 22व्या हप्त्यामध्ये देखील 365 कोटी मंजूर झाले आणि 23वा हप्ता होता त्याला 344 कोटी रुपये मंजूर झाले. बघा, जर विचार केला तर हळूहळू या ठिकाणी निधीमध्ये कमी होत आहे. म्हणजे 20व्या हप्त्यामध्ये त्याच्यामध्ये वाढ झाली, 20व्या हप्त्यापेक्षा जास्त भेटले. पण 21वा, 22वा, 23वा यांचा जर आपण फरक काढला, यांचं जर आपण कंपॅरिझन केलं, तर या महिन्यामध्ये 309 कोटी रुपये मंजूर झाले. या ठिकाणी बघू शकता 309 कोटी मंजूर झाले. मागच्या वेळेस त्या ठिकाणी 344 कोटी मंजूर झाले होते. मग या ठिकाणी तर तुम्ही जर विचार केला तर या ठिकाणी निधीमध्ये कमतरता आलेली आहे, हे तुम्हाला समोर समोर दिसत आहे. पण लाडक्या बहिणींनो, याचा अर्थ असं समजून घेऊ नका की पात्र लाडक्या बहिणी आहेत त्यांना हप्ता भेटणार नाही. पात्र जर असताल 100% तुम्हाला हप्ता भेटणार आहे. आणि यावेळेस लाडक्या बहिणीची संख्या कमी होणार का जास्त होणार, या ठिकाणी प्रश्न येत आहे. आता ही झाली पहिल्यांदाची बातमी. आता दुसऱ्यांदाची बातमी तुम्हाला मी दाखवणार. आता लाडके बहिणींनो, आता तुम्हाला या सगळ्या GR मध्ये तुम्हाला ह्या ज्या गोष्टी आहेत, फिगर्स, त्या तुम्हाला मी संध्याकाळी दाखवेल. पण आता पहिली महत्वाची गोष्ट, ही दुसऱ्यांदाची बातमी तुम्हाला मी दाखवायला, ती म्हणजे लाडके बहिणींनो, लोकसत्ताची बातमी समोर आली. काल GR आलाय, पहिल्यांदाची बातमी भेटली. दुसऱ्यांदाची बातमी तुम्हाला मी सांगायला लाडके बहिणींनो, लोकसत्ताची बातमी समोर आली. काय बातमी बघा, लाडकी बहिणींना जूनचा हप्ता पुढच्या आठवड्यामध्ये येण्याची शक्यता आहे, पण 80 लाख महिलांची होणार निराशा. तर पुढच्या आठवड्यामध्ये, या ठिकाणी आज आहे गुरुवार, पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला जर आधी भेटलं तर खूपच चांगलं आहे. आता GR काल आलाय, म्हणजे जर समजा बुधवारी आलाय, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार पर्यंत हप्ता भेटायला चालू होईल. पण तरी पण त्याच्या अगोदर आलं तर खूपच चांगलं आहे. पण यांनी लोकसत्तानी बातमी दिली, पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता वाटप भेटणार आहे. तर लाडके बहिणींनो, तुम्हाला मी मागे पण बोललो होतो, म्हणजे एक 5 ते 6 दिवसापूर्वीचे व्हिडिओ जाऊन बघा, त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं तारीख समोर येत आहे, 15 जुलैपर्यंत वाटप होईल असं सांगितलं, 12 ते 15 जुलै. पण तरी पण आपण एक या ठिकाणी पकडून चालूया की पुढच्या आठवड्यामध्ये तुम्हाला हप्ता भेटेल. पण या ठिकाणी अजून एक गोष्ट सांगतो, जर वाटप झालंच तर या 2 दिवसामध्ये पण वाटप होऊन जाईल, काळजी करायची गरज नाही. पण आता हा तिसरा महत्त्वाचा अंदाजची बातमी तुम्हाला ही सांगायला लाडक्या बहिणींनो, की ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांची या ठिकाणी पडताळणी होत आहे आणि त्यांना पुन्हा घेण्याचं या ठिकाणी चालू आहे. ही मधली गोष्ट सांगायलोय, खुशखबर सांगायलोय. ज्या ज्या लाडक्याताई पात्र आहेत त्यांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला या ठिकाणी मध्ये घेतलं जाणार आहे. लाडक्याताईंनो, आज आपलं पावसाळी अधिवेशनामध्ये खूप छान स्वरूपात लाडक्या बहिणीवर या ठिकाणी काय होत आहे, चर्चा होत आहे, त्याच्यामध्ये हे फायदेशीर होत आहे. तर लाडक्याताईंनो, तुम्ही जर पात्र असाल कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तुमचं नाव, जिल्हा आणि तुम्हाला मागचे हप्ते किती भेटले ते सांगायचं आहे. तुमचं DBT ऍक्टिव्ह आहे का, हे सगळ्या गोष्टी सांगायचं आहे. इथे सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराज, श्री गुरुदेव.